निरीक्षण केलं का? मी मुलांना सांगत असतो, एखादं फुलपाखरू उडत उडत आपल्या शर्टवर बसलं किंवा आपले मुलं काय करतात, फुलपाखरू जर एखाद्या झाडावर येऊन बसलं तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. मी सांगत असतो, मारू नका, त्याला पकडू नका, उलट त्याला जवळ येऊ दे, त्याचं निरीक्षण करा. त्याला पाय किती आहे, त्याचे पंख कसे, त्याच्या फुलपाखराच्या पंखावरती जी डिझाईन आहे त्या डिझाईनचं निरीक्षण करा. ते किती सुंदर आहे, निसर्ग एवढा सुंदर आहे की त्या निसर्गाने हे एकही जीव दुसऱ्या जीवासारखा नाही. म्हणजे पोपट कावळ्यासारखा दिसणार नाही, कावळा पोपटासारखा दिसणार नाही, पोपट मोरा, प्रत्येक वेगळा, त्याचा आवाज वेगळा, त्याचे रंग वेगळे, त्यावरती नक्षी वेगळी, डिझाईन वेगळी. आपण एवढे कोटीनं आपली ही लोकसंख्या आहे, पण एकही माणूस दुसऱ्या माणसासारखा सहजासहजी त्यात काही थोडाफार फॉल्ट आहे. हे निसर्गामध्ये एवढी ताकद आहे, निसर्ग आणि त्याच निसर्गाचं अनुकरण आपण करायला सुरुवात केलेली आहे. तर मी मुलांना सांगत असतो की आपण ते प्राणी पक्षींचं निरीक्षण केलं पाहिजे, त्यांचा आवाज कसा आहे, काय आहे. यातून मला वैयक्तिक छंद असल्यामुळे मी त्याला जोपासले आहे. आता मी तुमच्या समोर जास्त बाकीचं न बोलता एक आवाज काढायला सुरुवात करतो. सरांनी सांगितलं कुत्र्याचा आवाज, तर प्रथमतः कुत्र्याचा आवाज काढून दाखवतो. छोटं पिल्लू. छोटं पिल्लू सुरुवातीला छोटं पिल्लू झोपलेलं अचानक